पाठीमाग आपला विषय असा चालू आहे, जीवाच्या ठिकाणी अज्ञान हे कायमचंच अनादी काळापासून जीव जीव म्हणणे पण आला तो त्याला कारण काय आहे, स्वरूपाचं अज्ञान महाराज. आणि परमार्थातला सगळा जो प्रयत्न आहे, तुम्ही कर्म करा, उपासना करा, ध्यान करा, समाधी लावा, ज्ञानापत्र आहे, अविद्या निवृत्त करण्यासाठीचा सगळा परमार्थातला प्रयत्न आहे महाराज. कारण का अविद्येमुळं जीव जीवदशेला आला, नाहीतर तसा जीवाची सिद्धी स्वरूपानं तू ब्रह्मच आहे. हा, आज देखील ब्रह्मच आहे, फक्त आपला तसा भाव नाही. का भाव नाही? तर आपल्याला मी ब्रह्म हे माहिती नाही. आपण देहाच्या ठिकाणी ममत्व धारण केलंय आणि आत्मस्वरूपाला आपण काय झालोय, विसरलोय महाराज. आणि त्याच्यासाठी ते अज्ञान निवृत्तीसाठी आपल्याला सद्गुरूची गरज आहे, शास्त्राची गरज आहे, परमार्थ करण्याची गरज आहे महाराज. मग पाठीमागं 2 प्रकरणं जी सांगितली, ते पहिलं प्रकरण आहे शिवशक्तीचं समावेश. शिवशक्तीचा समावेश. जगताला कारण कोण आहे, जगत कारण कोण आहे, अगोदर ती सांगितलं महाराज. तो परमात्माचा हे विश्वरूपानं नटलेला आहे. अगोदर जग झालंच नाही असा काय आहे सिद्धांत आहे, अजातवाद आहे महाराज. आणि अजातवादच ही एक वस्तुस्थिती आहे. अजातवादच ही काय आहे, कारण का परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं नाही, होणं शक्य नाही. झालं नाही म्हणण्यापेक्षा, कारण का आज झालं नाही म्हटलं तर आणि कधीतरी होईल. होणं शक्य नाही, कारण का व्हायला काहीतरी वेळ असावा लागतो. परमात्मा एकुलता एकच आहे महाराज. परमात्मा सोडून या विश्वात दुसरी वस्तूच नाही महाराज. होणार कसं महाराज? तरी पण तुम्हाला काहीतरी आम्हाला वाटायला लागले, हे जग नावाचा पदार्थ वाटायला लागला. मी त्यात करता भोगता, सुखी दुखी, पापी पुण्यवान, असं जी काय आपल्याला वाटायला लागले, हा सगळा भ्रम आहे महाराज. आणि भ्रमरूपानं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण निवृत्तीच्याही पाठीमागे लागत नाही. बरोबर आहे? मग अगोदर आपल्याला भ्रम हा कळावा. भ्रम कळायचं झालं तर तू संतांच्या ठिकाणी जाऊन शास्त्राचं आपल्याला श्रवण करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला अधिकार संपन्न करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. परमार्थ क्षेत्रात पहिलं जर काय वैभव असेल तर आपल्या जीवनात अधिकार संपन्न करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. परमार्थ हा नुसता करतंय, कोणतरी करतंय म्हणून कोणीतरी सांगितलंय म्हणून करत बसू नये. स्वतःला त्याची काहीतरी गरज वाटायला पाहिजे. ही गरज वाटते केव्हा? आपल्या जीवनात काहीतरी न्यूनता आहे, उणीव आहे, शी कळली तर मनुष्य ती उणीव भरून काढायच्या पाठीमागं काहीतरी प्रयत्न करतो महाराज. चांगदेव महाराजांना सगळं प्राप्त होतं महाराज. का नव्हतं? चांगदेव महाराजांना काय प्राप्त नव्हतं महाराज? या विश्वात त्याने सगळ्यात मोठं कार्य केलं. प्रवृत्ती मार्गातला तो एकमेव पुरुष श्रेष्ठ आहे, प्रवृत्ती मार्गातला महाराज. पण प्रवृत्तीत जीवाचं कल्याण आहे, जीवाची अधोगती आहे. तिथं प्रवृत्तीत विकार निर्माण होतात, भेद निर्माण होतो महाराज. आणि भेद हा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. म्हणून निवृत्तीला प्राधान्य दिले आपल्या शास्त्रानं, निवृत्तीला प्राधान्य दिले महाराज. मग ही सगळी साधने जी आहेत ती त्याच्यासाठी आहेत महाराज. त्यांना कळाली उणीव आणि म्हणून ते ज्ञानेश्वरांना शरण गेले महाराज. ही साधकाची भूमिका असायला पाहिजे. साधकाची भूमिका जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ करून देखील काय होतो, निष्फळ होतो, वाया जातो महाराज. कारण का परमार्थाला फल आहे. सगळा परमार्थातला जो विचार आहे तो फलाखंड आहे. कारण का जीवाला फलाचीच इच्छा आहे महाराज. प्रत्येकाला दुःख नको आणि सुख पाहिजे आहे महाराज. पण त्या दुःखाचं कारण काय कळालेलं नाही, सुख म्हणजे काय हेही कळालेलं नाही. आणि ते दावून देण्यासाठी शास्त्राची गरज आहे. पण शास्त्र नुसतं वाचून कळत नाही महाराज. शास्त्राशिवाय तरी काय कळत नाही महाराज. कारण का वेदाची प्रवृत्ती त्याच्यासाठी आहे, शास्त्राची प्रवृत्ती त्याच्यासाठी आहे. अहितापासून काढती ही तर येऊन वाढवती, नाही का श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. आणि ते शास्त्राची समजूत करून द्यायला सद्गुरूची गरज आहे महाराज. दुसरं प्रकरण जे आहे ते सद्गुरूची शरणागती आहे.
आणि त्यांच्याकडं ज्ञान झालेलं प्राप्त ते ज्ञान देखील महाराज मावळून जावं, अज्ञान तरी निवृत्त करावंच महाराज, पण ज्ञानाचा देखील अहंकार राहता कामा नये, म्हणून हे तिसरं प्रकरण चालू आहे महाराज. कारण का अज्ञान निवृत्त करणं तरी प्रयत्न आहेच महाराज, पण अज्ञानात जसा अहंकार नाचतो तसा ज्ञानात देखील महाराज जर वृत्तिगत ज्ञान राहिलं तर तो अहंकार महाराज मोठा नाचवतो महाराज, आणि त्याला हाडळ म्हणून दिलेला आहे महाराज. जिवंत बायको एखाद्या वेळी ती अविद्या म्हटलेला आहे, थांब म्हटलं तरी थांबती, ती येत नाही. पण हाडळ जर झाली तर मग ती तुम्हाला सोडतच नाही. तसं अज्ञान परवडतं म्हणजे राहू नये परवडतं, काय ज्ञानाची गरजच नाही चला. कारण का हे प्रकरण जर वाचलं काय लोकांनी आणि मागं मोर जर विचार नाही केला, नको बाबा त्या ज्ञानाच्या काय पाठीमागं लागायला नको म्हणते, हा अगोदरच नको वाटायला लागले. आणि या प्रकरणात ज्ञानाचा देखील महाराज त्यांनी बाद करायला सांगितलाय. काय करायला सांगितलंय? कारण का शब्दज्ञान तुम्हाला राहता कामा नाही. ज्ञानाशिवाय तरी मुक्त होताच येत नाही, होणंच शक्य नाही, होता येत नाही म्हणण्यापेक्षा होणारच नाही महाराज. कारण का केवळ अज्ञानानं बंद करायला पडलेलं आहे महाराज, आणि त्याच्या विरोधी कोण आहे? ज्ञान आहे. तुम्हाला अंधकार घालवायचा असेल, प्रकाशाची गरज आहे महाराज. तसं अज्ञान निवृत्त करायचं असेल तर ज्ञानाचीच गरज आहे महाराज. बाकीची साधनं त्या ज्ञानासाठी आहेत, पण मोक्ष आहे तर ते ज्ञानानंच आहे महाराज. पण ते झालेलं ज्ञान देखील महाराज मुरावं, उरू नये, मुरण्यासाठीच हे तिसरं प्रकरण आहे महाराज. आणि मग आता तिथे 4 वाण्या सांगितल्या तर महाराज, परा, पश्यंती, मध्यमाने, वैखरी, या 4 वाणीतनं आपला सगळा व्यवहार होतो महाराज. आणि त्या 4 वाणीतनं जरी झालेलं असलं तरी वाणीचा ऋणशेष म्हणून त्यातनं फेडून रिकामं व्हावं. आणि त्याच्या पुढं काही जरी केलं तरी हे सांगणारे जे महात्मे आहेत, सद्गुरू जे आहेत नाही आपल्याला, त्यांचं ऋणशेष फेडवत नाही महाराज, फेडताच येत नाही. ठेविता हा पायी जीव थोडा म्हटले, जीव जरी तिथं द्यायचा म्हटला तरी त्यांच्यातनं आपल्याला ऋणातनं मुक्त होता येत नाही. कारण का जीवाचं कार्य ब्रह्म सर्वात श्रेष्ठ आहे. या विश्वात काय प्राप्त करून घ्यायचं आहे आपल्याला? ब्रह्मस्वरूप, बरोबर आहे का? तेच या जगात सर्वात श्रेष्ठ आहे महाराज, तेच एक सत्य आहे. ते जर प्राप्त झालं तरच महाराज जीवाचं कल्याण आहे. मग ब्रह्मानं ब्रह्म का सांगू नये? त्यानं सांगावं का नाही मी ब्रह्म आहे, तूच मी आहेस, माझं तुझा काय? पण ते अव्यवहार आहे ना, ते कसं आहे? अव्यवहार आहे, त्याच्या ठिकाणी व्यवहार नाही. म्हणून ब्रह्मही तुम्हाला काय सांगू शकत नाही महाराज. त्याच्या पुढे ईश्वर श्रेष्ठ आहे महाराज या जगात, पण ईश्वर तुम्हाला हे सांगू शकत नाही. ईश्वर हा जगताचा उलाढाल करणारा तो पुरुष आहे. कारण का त्याच्याकडे ह्या जगाचा सगळा कारभार आहे. प्राणी कर्म सापेक्ष, तुमचं आमचं जसं कर्म असेल तसं नियती ठेवणारा नियंता, या विश्वाचा नियंता आहे. तो सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सत्ताधारी आहे. हे सगळं जरी खरं असलं तर तो जीवाला मुक्त करू शकत नाही. माया अखिल या जीवाला, संसाराला उपादान कारण आहे. अखिल विश्वाला ती, कारण का हे विश्व म्हणजेच माया म्हणजेच विश्व आहे. पण ती कार्य करू शकते कारण का ती जड आहे ना, ती परतंत्र आहे. जीव व्यवहार करतो, पण जीवाचं कल्याण होऊ शकत नाही महाराज. मग आता जीवाचं जर कल्याण व्हायचं असेल, जीवाला ह्या जर जन्ममरणातून मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी संतांची, सद्गुरूची भेट आपल्याला व्हायला पाहिजे महाराज. आणि हे मोठं कार्य ते करतात महाराज. म्हणून सद्गुरू वाचून संसारी नशेची निष्ठंक अन्न कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी चिरीच ना. आपल्याला संशय येतो महाराज, प्रमाण संशय आहे, प्रमेय संशय, असंभावना, विपरीत भावना, ते सगळे साधक बाधक युक्त्या हे करून अनेक प्रयत्नाने महाराज त्या साधकाला घडवत असतात महाराज. संतासारखा दयावंत या जगात कोण? तुम्ही आम्ही जरी दया केली असं वाटत असेल महाराज, तर तुमची आमची जी दया आहे महाराज ती स्वार्थापोटी आहे.
तुमची आमची जोरी छळण गा म्हणती माझा माझा मानिती लहान थोर देह चुकाची या काजा. प्रत्येकजण आपल्यासाठी प्रेम करतात आपल्यावर, पण ती स्वतःसाठी प्रेम करतात. आपल्याला कुठेतरी तिने उपयोगाला पडावं. बघा कोणतरी आपल्याला कामाला नाही, ती माझ्याकडे कामाला पडतंय काय, कुठेतरी उपयोगाला येतंय काय बघतात आणि मग त्याच्या पाठीमागे आपण जातो. पण संतांचं मात्र तसं नाही महाराज. उगाच बारकाव्यानं पाठीमागे ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं या संत महात्म्यांचं तुम्ही चिंतन करा. त्यांनी एवढं भांडवल लिहून ठेवलंय, एवढं भांडवल करून ठेवलंय, जगलेत, जगून दावले महाराज. पण कुणाकडे तरी त्यांनी काय मागितलं का बघा, काय अपेक्षा केली काय बघा. बरं, जगाने त्यांना केवढं छळलंय बघा. उलटी त्या मानानं माऊलीच्या किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनापेक्षा आपलं जीवन चांगलं आहे. आम्हाला स्त्रियान कोणी बडवाय तरी नाही, आमच्या झोळीत कोणी माती तरी घातली नाही, आणि एवढं केलं तर आम्ही देवळाकडे देखील जाणार नाही. सांगायचं तरी सोडाच महाराज. पण एवढं करून देखील महाराज त्यांनी आपलं कार्य सोडलेलं नाही महाराज. लक्षात ठेवा. एकनाथ महाराजांच्या घरात चोर शिरलेत महाराज. ते चोर गावलेत. हरिपंडित ठेंगडी घेऊन उठला. त्यांना आता बडवायचं म्हटले, आणि म्हणले थांब की जरा, म्हणले बघूया तरी काय म्हणतात बघूया म्हणले. आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही पहिली चोरी केली आहे काय? नाही. आतापर्यंत कितीतरी चोरी केल्या, कितीतरी मार खाल्ला. मग हरिपंडिताला सांगितलं, तिने मार खाऊन जर चोऱ्या सोडलेल्या नाहीत, म्हणजे त्यांचा स्वभाव त्यांनी जर सोडलेला नाही, तर भगवंताने दिलेला आपल्याला शांती हा स्वभाव का सोडायचा? ही केवढी त्यांची उदारता आहे महाराज. उलटी त्यानं आंघोळीला पाणी घातलं, जेवण करून घातलं, आणि 4 हातातल्या 4 बोटाल्या अंगठ्या चौकाशीने काढून दिल्या. जाऊ बा म्हणले. त्याने अंगठ्या नेल्यानंतर शरणागती गेली आणि त्यांनी चोरीचा धंदा सोडला. ते पुढचा आहे. पण किती त्यांच्याकडे महाराज भांडवल असायला पाहिजे उदयाचं. आमच्याकडे जर चुकलं म्हटलं की उद्या तिची कीर्तनाचं बंद करतोय. हे आमचं महाराजगिरीच आहे महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. पण संत ते संतच आहेच महाराज. म्हणून तुम्ही आम्ही त्यांना काही जरी दिलं तरी महाराज त्यांच्या ऋणातनं फिटत नाही. आपण मुक्त होत नाही महाराज. एकच करावं महाराज, शरणागती करणं आत्यंतिक, आणि कायमचं आपलं हे कायमच शिकायचं महाराज. कारण का विद्या आणि विनय हे दोन्ही एके ठिकाणी नांदायला पाहिजेत महाराज. तुम्ही विद्या संपन्न करशीला महाराज, पण विनय हा येत नाही महाराज, आणि आणूनही चालत नाही महाराज. आणि त्याच्यासाठी देखील त्या महात्म्याचीच कृपा असायला पाहिजे महाराज. काय दादा म्हणायचं नाव सांगा. म्हणून हे जे प्रकरण आहे महाराज, आता हे जी ओवी आहे अत्यंतिक महत्वाची आहे महाराज. संतांच्या ठिकाणी व्यवहारात आपण कसं वागायला पाहिजे, परमार्थ करत असताना नाही व्यवहारातच महाराज आपण नेहमी आपल्याला नम्रता असावी बघा. ताठपणा हा जावा, अहंकार पाठीमाग कर, आणि अहंकारचा सगळ्या सर्वाला घातक आहे. तुम्ही मोठं कार्य करावं, कार्य करायला थांबायचं नाही महाराज. ईश्वराचं कार्य म्हणून तुम्ही करणं गरजेचं आहे आपल्याला महाराज. संसार जर आपण सोडत नाही तर परमार्थ का सोडायचा हो? कोणते कार्य करत असताना अहंकाराला एवढा जवळ घ्यायचा नाही महाराज. कारण का त्यानं सगळा सुरुवातच तिथं नाही. कुठं आहे? अहंकारापासून सुरुवात आहे महाराज. मग त्याला कारणच अज्ञान आहे. मग जोपर्यंत ते अज्ञानाचं कार्य जात नाही तोपर्यंत अहंकार राहत नाही. आणि तू जर ज्ञानात राहिला तर मग त्याच्यासारखं वाईट काही नाही महाराज. आणि मग हे सगळं जर तुम्हाला घालवायचं असेल तर सद्गुरूंची शरणागती करणं अत्यंतिक गरजेचं आहे. बत्तीसावी ओवी. ते ऋणशेष वाचाया न फेडवेची मरून या, ते पाया पडून मिया सोडवी दे. ते मी ब्रह्मा आहे अशा स्वरूपाचे ऋणशेष चारी वाणी मरून गेल्या तरी फेडवत नाही. म्हणून मी श्रीगुरूंच्या पाया पडून त्या ऋणातून सोडवून घेतले आहे. कारण का मी आतापर्यंत देह आहे म्हणत होतो ना. आतापर्यंत आपला व्यवहार कसा चाललाय? देह आहे म्हणून, आणि इथनं पुढे तसाच चालणार. अजून चालू बंद करायला पाहिजे आता. कारण का देहात्मबुद्धी गेल्याशिवाय महाराज आत्मबुद्धी राहतच नाही महाराज, होतच नाही. कारण का सगळ्यात मोठा घोटाळा कुठला आहे?
मी देह म्हणणं, मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या हा पाडतो पुढते. पण मी देह म्हटल्याशिवाय आपण थांबतच नाही महाराज. मग त्याच्यापुरता मी अमका तमका अमक्याचा तमक्याचा, मग तो पुढचा मोठा विस्तार आहे महाराज. आणि देहंकारानं इथं तडाखा दिलेला आहे आपल्याला. पहिला देहंकार आहे महाराज. मग तुम्ही बाकीचं काय घालवायची गरज नाही महाराज. एक देह अभिमान गेला की बाकीचा सगळा, कारण का देहा संबंधानंच बाकीचं सगळं हे पुढचं आलंय. देह तरी अगोदर कराय, मग देह संबंधी पसार म्हटली महाराज. मग देहाचा बाध करणं, देहाचा निराश करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मग ती होतं कधी आत्मज्ञानानं महाराज. कशानं होतं? आत्मज्ञानानं होतं महाराज. आणि मग ते आत्मज्ञान झालेलं देखील महाराज घालविण्यासाठी महाराज सद्गुरूंच्या पाया पडून ते घालवावं. अहंकार म्हणजे त्याने जे दावलेलं आपल्याला, तू ब्रह्म आहेस, तू देह नाहीस. कारण का 3 देह पंचकोशाचा त्यांनी निराश करून सांगलेला असतो. त्याला विचारसागर व्हायला पाहिजे. कारण का हे अमृत अनुभव जो आहे ते ही काय ते 12वीची परीक्षा म्हणा, हा होय ना काय, आपण 12वीच्या परीक्षेला बसून आहे महाराज. पाठीमागलं व्हायला पाहिजे महाराज. 3 देह आहे ते. हा स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे आणि कारण देह आहे महाराज. या स्थूल देहालाच अन्नमय कोश म्हटले महाराज. सूक्ष्म देहात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय हे 3 कोश त्याच्यात आहेत. आणि कारण देह आनंदमय कोश आहे. या 3 देहाचा पंचकोशाचा निराश करायचा हे मी नाही, याचा मी साक्षी आहे. 3 देहाच्या 3 अवस्था आहेत, त्याचा मी प्रकाशक करणारा. त्या 3 देहांना 3 अवस्थांना देखील मी प्रकाशन करणार आहे. विश्व, तेजस म्हणजे प्राज्ञ आणि तुर्य या 4 देहांच्या ते 4 अवस्था आहेत महाराज. या चारीच्याही पलीकडचा मी आहे. कारण काय या ऋणशेष आहेत ना सगळं. आणि 4 वाण्या ज्या आहेत त्या 4 देहाच्या आहेत महाराज. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. हे सद्गुरूंच्या ठिकाणी बसून आपण त्याचा अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि मग हळूहळू आज्ञा निवृत्त झाले ना, झालेलं ज्ञान देखील आपण जिरवायला पाहिजे महाराज. आणि हे सगळे केलेलं सद्गुरूंनी जे असतं ना, त्यांच्या ठिकाणी आपण शरणागती करून मला तुम्ही कृत्य केले, इच्छा केली ते पावलं असं म्हणून कायमचं लीन व्हावं महाराज. आणि सद्गुरूला कधीही विसरू नये महाराज. आपल्या जीवनात ज्यांनी जे कार्य केले ना, मी म्हणतोय कधीच म्हणू नये महाराज. माझं जे चाललंय ते केवळ त्यांच्या सत्तेवर चालले, कायमची आपली धारणा असावी. कारण का तुम्ही आम्ही कोण हो, काय आपला अधिकार आहे हो, दादा काय म्हणायचं आहे नाव सांग. हे चाललंय हे सगळं केवळ त्यांच्या सत्तेवर चाललंय महाराज. एक ईश्वर आणि दुसरं सद्गुरू. तुम्ही मला ह्या व्यवहारात तारणारा ईश्वर आहे आणि मुक्त करणारे सद्गुरू आहेत. कारण का ईश्वराला तरी का मानायचं महाराज? कुठंतरी पाठीमागल्या एखाद्या जन्मातलं आपलं पुण्य असायला पाहिजे त्या संचितात, आलं का लक्षात? आणि मग ती संधी आली की तुम्हाला कोणतरी जोडून देतो तो. बघा कसं आहे, झोप येत नाही ना? नाही तर काय व्हायचं नाही काय, प्रकरण लागले की हळूहळू झोप देखील येते. म्हणजे समाधीही लागेल किंवा आमची नित्य समाधी देखील लागेल. ईश्वराचं मोठं कार्य आहे महाराज. आणि म्हणून त्याची शरणागती करायची महाराज. कारण का कधी कुठला काल येईल आणि तो वाया जाऊ देत नाही महाराज. त्यानं अगदी आपलं कर्म हे झोपून ठेवलेलं आहे महाराज. आणि तेवढा तो तिथं भाग त्याचा जर पुण्याचा आला ना, यथार्थ त्याला ती संधी जोडून महात्म्यांची भेट करून देतो महाराज. आणि आलेल्या जीवाला जिथनं असेल तिथनं ते धरून नेतात महाराज. कारण का उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे 3 प्रकार घडलेत महाराज. हळूहळू हळूहळू मातेच्या हृदयानं, कळवळ्यानं सद्गुरू आपल्याला तारत नेतात महाराज. एक एक प्रश्न 9-9दा सांगितलाय महाराज. 9 वेळा आले ना तिथं तर तो म्हणजे महावाक्यच हे सांगितले महाराज. पण अनेक प्रकारानं त्याने उद्दालक ऋषीने श्वेतकेतूला कितीदा सांगितलं महाराज? 9 वेळा सांगितलं. रागावले नाहीत महाराज. बघा तुम्ही एखाद्याला
जाऊन विचारा कालचं काय काय झालं ते, आज सांगितलं व्यवस्थित, उद्याने जाऊन सांगा काय झालं तिचं. नाही आहे जरासं बघूया, उद्या तिसऱ्या दिवशी जा, काल सांगितलं ना हा, आणि काय 17 काय त्यांना काय डोकं आहे का नाही, या आमचं महाराज. नाही महाराज, कारण का त्यांना माहिती आहे शरण आले ना, आणि ही जबाबदारी त्यांच्यावर महाराज घेऊन जगतात. ते साधकाची दादा जबाबदारी घेऊन जगतात. आई वडील देखील आपली जबाबदारी घेऊन जगत नाहीत. एखादं निघालं आपलं जर हे जाऊन दे, मरून दे तिकडे म्हणतात, माझा आणि त्याचा काय संबंध नाही. पण तसे संत नाहीत महाराज. म्हणून घातले 80 कळवळ्याची जाती करी लाभावी वृत्ती. ती तुमच्याकडं काय मिळते, आता आता सगळं निराळं झालंय महाराज. केवढं मिळतंय काय मिळते, तारखा घेतलेल्या बाजूला जाते. नाही जरा असं असं झालं आणि झालं ते पुढं. तसं त्यांच्याकडे नाही महाराज. हे आमचं संत पण आहे महाराज. पण नाही महाराज आले शरणना, कारण का त्यांना माहिती आहे महाराज त्याचं कार्य होणं करणं माझी जबाबदारी आहे. त्याचं कार्य करणं माझी जबाबदारी आहे महाराज. मग जिथनं असेल तिथनं महाराज त्यांना ते बाहेर ओढून नेतात महाराज. आणि म्हणून त्यांना तुम्ही बाकीचं काही द्या, ठेवीत हा पायी जीव थोडा, जीव तरी थोडा का म्हटलं महाराज, तर तसा जीव स्वरूपानं सत्य होत कल्पनेतलाच आहे. मग तुम्ही कल्पनेतलेच काहीतरी देऊन त्याला फसविला असं होत. जीव द्यायला असावा आणि मग तुम्ही जीव द्यावा. नाही मी त्याला जीव द्यायला तयार आहे, कुठं आहे जीव दाव, जीव तेवढा दाव, जीव देता येतोय काय, काय करणार तुम्ही नाव सांगा. अरे जाणार तो प्राण आहे, जाणारा कोण आहे, प्राण आहे ना. जीव जात नाही येतही नाही महाराज, कारण का चैतन्य जाताना येत आहे महाराज, जात नाही येत नाही महाराज. आणि त्यांचं महान मोठं महाराज कार्य आहे. आपण जर त्यांचं कायमचं जर स्मरण ठेवलं महाराज, तरच त्यातनं आपण उतराय हो. आणि हे तुम्ही आम्ही शिकूया महाराज, कारण का ज्ञानोबराया तुकोबराया यांना कधी आपण विसरायचं नाही. आणि तो ज्याने वारसा चाललाय महाराज, त्यांचं स्मरण असून आपण जर जगलो महाराज, तर निश्चित आपण महाराज त्या स्थितीवर जायला काय, कारण का स्थिती काय कुठनं आणायची नाही, ती काय बाबा आज आहे आणि उद्या नाही असं नाही महाराज. स्वयंसिद्ध आहे महाराज. फक्त आपल्या निश्चयाला बळ यायला पाहिजे. आपल्याला शब्दज्ञान थोडंफार कसं ना झालेलं आहे महाराज, पण त्या शब्दज्ञानाचा निश्चय व्हायला बळकटी यायला महाराज आज त्यांचीच आपल्याला स्मरणशक्ती असायला गरज आहे महाराज. आणि हे बघा तुम्ही जिथं स्मरण करशीला तिथं ते आहेत, जरी ती ध्यान गेलेले असले, ते जातही नाहीत आणि येतही नाहीत. कारण का जाणा येणारा पदार्थ कसा असतो, परिचिन असतो, परिचिन असतो, तो अनित्य असतो महाराज. ते नित्य आहेत ना, त्रिकालाबाधित आहेत ना सत्य, तिन्ही काला आबाधित आहेत ते महाराज. कुठल्याही काला त्यांचा बाद होत नाही महाराज. आणि ते व्यापक आहेत. फक्त तुमच्या त्या कळवळ्याची अंतकरणाची स्थिती तिथं तयार झालेला, तिथं प्रतिबिंब त्यांचं पडायला हरकत नाही महाराज. ते सहज कार्य तुमचं करतात महाराज. म्हणून कुठं तुमचं स्मरण, व्यासपीठावर उभा राहिले की महाराज त्यांचं स्मरण करावं. आता हे तुमचं कार्य आहे का, तुम्हाला करता येते महाराज. बघा तुम्ही महाराज, आज काहीतरी एखादं चिंतन केलेलं असतं, कुठला तरी आपण गेला आणि तिथं निघाल्यावर तिसरं चिंतन काहीतरी निघतं. ते का होतं असं, तर ते कार्य करणारे ते आहेत महाराज. नाहीतर गुरुजी म्हणायचे तू कुठला महाराज, कुठलं काय, तुझं हे फडकं कुठं तरी उडून जाईल म्हणायचे. त्यांची हाजरी लागावी म्हणायची, त्याने येऊन ते कार्य करावं म्हणायचे. आणि एवढी धारणा आपण ठेवायची, हे ऋषीशी म्हटले महाराज. काय दादा म्हणायचे नाव सांगा. आपण व्यवहार करत राहायचं, चांगला का परमार्थ करणं हे भूषण आहे. संसार तरी करतोच ना आपण, संसार करावा लागत नाही, होतंय त्याचं नाव काय संसार. कारण का ती घेऊनच आलो हो. तुम्हाला नको जरी वाटत असलं तरी ती तुम्हाला बळे अदृष्टे भोगे. रोग्याला रोग आवडत नाही, दरिद्र्याला दरिद्र आवडत नाही. काही लोकांना आता संसार नको वाटतं महाराज, तरी पण ते करावं लागतं का, प्रारब्ध आहे महाराज. पण परमार्थ मात्र
करावाच लागतो, प्रयत्नानंच करावा लागतो महाराज. आणि त्याच्यासाठी सद्गुरूची गरज आहे आपल्याला महाराज. आणि त्यांचं मोठं कार्य आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत महाराज. आपलं जीवन जोपर्यंत, हे बघा तुम्हाला किती ज्ञान होते, तुम्ही मुक्त व्हा आणि काय व्हा, पण जोपर्यंत प्राण आहे, आपल्या चेतना जोपर्यंत, म्हणजे इथं प्राण जोपर्यंत आहे, शरीर जोपर्यंत हालचाल करतंय, तोपर्यंत त्यांच्याला विसर पडता कामा नाही. नेहमीच त्यांच्या चरणी लीन होऊन राहायचं, कुठेही असू देत. घरातनं पाय टाकताना, बाहेर पडला पाय, सद्गुरूच्या स्मरणात कायम राहायचं महाराज. म्हणून इथे सांगितले त्यांना शरणागती करून शरीर फेडता येतं, इतर कशानंही फेडता येत. अहो काय काय माणसं सद्गुरू मानायला तयार नाहीत. आम्ही कुणाकडे शिकलो नाही, आम्हाला काय गुरुची गरज नाही. अरे अनादी कालापासून गुरु शिष्य हा परंपरा चालत आलेली आहे महाराज, अनादी कालापासून महाराज. कारण का गुरु शिष्य हा महान मोठा महाराज व्यवहार, आणि एवढाच व्यवहार सत्य आहे महाराज. लक्षात ठेवा, तिने सांगताना सांगितले गुरुजी, अगोदर तुम्हाला अध्यास व्हायलाच नको होता, म्हणजे तुम्ही मी कोणतरी आहे असं त्या स्वरूपातनं वेगळं व्हायला नकोच होता. झालाच तर गुरु शिष्याचा तेवढा अध्यास व्हावा, तेवढा व्यवहार व्हावा. आणि तेवढा झेपत नसला तर देवभक्ताचा व्यवहार करा, संसाराचा व्यवहार करूच नका म्हटले महाराज. पण आता करू नका म्हणून आपल्याला भागत नाही, कारण का आपण करत करत आलोय महाराज. आता सुटण्यासाठी महाराज आपल्याला ईश्वराचीही गरज आहे, व्यवहार तारून नेण्यासाठी आणि मुक्त करण्यासाठी सद्गुरूची गरज आहे महाराज. आणि पार जरी पडलो आपल्याला, हे बघा पार पडणारा माणूस त्याला सांगावंच लागत नाही, पण आपल्याला पडलोय असं वाटायला लागले ना, वाटणं हे देखील घालवायचं आहे महाराज. हा प्राप्त पुरुषानं देखील कौतुकाने इंद्रियाला लळा लावणे म्हणतो. कुठंतरी शब्दज्ञान देखील तुमच्याकडे कार्य करेल. काय महाराज तुमच्यासारखा आता महाराज नाही म्हटलं की महाराज खरंच म्हणतंय आणि अडकते महाराज. लय आलंबन आहेत महाराज, आमचं इथं ठेवा, तुमचं तिथं ठेवा, आम्हाला असं करा तसं करा. काय या काय महाराज, काय करायचं आहे, केलेलं सोडायचं आहे महाराज. आणि काय करायचं महाराज, घेतलेलं हे सुटणं झालंय महाराज. हा कुठं महाराज कवा घेऊन आलं मी म्हणून अहम इथून सुरुवात झाली का नाही, ते घालवायला त्या अहमनं किती वाढवलं हो. सगळा जो पसारा वाढलाय महाराज, ते सगळं त्याचा आहे महाराज. आणि ते मुळातलं आहे महाराज. आणि ते मूळ जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत भरलंय कितीही तुम्ही. आणि त्यात आणि म्हणते अमका तमका, एक विपरीत विशेषण आहे, एक यथार्थ विशेषण. संसार करणं हे सगळं विपरीत विशेषण आहे महाराज. विशेषण दोन आहेत महाराज, विशेषण दोन आहेत महाराज. सामान्य जे आहे दोन्हीकडे आहे महाराज. हा काय दादा म्हणायचं नाव सांगा. सामान्य जे आहे इदम, इदम हे सामान्य जे आहे ते भ्रमाती आहे आणि प्रमेती आहे महाराज. जर तुम्ही सर्प म्हणायला लागला हा तर ते भ्रमातला आहे महाराज, आणि सर्प नाही तर रज्जू म्हणायला लागला तर ते प्रमा आहे. पण रज्जू आहे रज्जू आहे रज्जू आहे रज्जू आहे किती दिवस म्हणून बसायचं. हा कळ सुरू ठीक आहे महाराज, पण गळ्यातच घेऊन फिरायला लागला तर आता रज्जू आहे बघा, आता रज्जू आहे बघा. तसं अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची गरज आहे महाराज. आणि ज्ञान ही म्हणून घालावं, आणि ते जाण्यासाठीच सद्गुरूंना शरणागती करावी महाराज. आणि त्याच्यासाठी नेहमी त्यांच्या चरणी लीन असून आपण व्यवहार करत राहावे. एक दोन या, एक ईश्वर आणि सद्गुरू. त्या ईश्वराला का शरणागती करायची महाराज, माझ्यावर कितीही आघात देऊन देत, तुझं नामस्मरण तुझं चरण विसरता कामा नाही. आणि सद्गुरूंना शरणाचा माझा बोध एवढा, तुम्ही आता बोधात माझा एवढा हे असू नये. कारण का त्यांच्या कृपेशिवाय आपल्याला पूर्णता येत नाही. कृपा कटाक्षे न्यालेले म्हटले. स्पर्शानं होतो, शब्दानं होतो, आणि कृपेने देखील म्हणजे कटाक्षाने देखील होतो. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते चारी वाणीचे ऋण शेष म्हणजे तो ज्ञानबोध चारी वाणी मरूनही फेडवत नाही. बघा 4 वाण्या झालेला असं ज्ञान पाठीमागे झाला सगळा ऋषी महाराज.
ज्ञानेश्वर महाराजांचं बघा सद्गुरूवर किती प्रेम आहे. खरं विश्वात जर सद्गुरूला यथार्थ मानणारे असतील तर कोण आहेत? ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरी उगाच 13 अध्याय बघा उलगडून, किती किती ओव्या घातल्या. मी काही मोजलेलं नाही त्या, पण बऱ्याचशाच ओव्या आहेत. मला वाटतं 100-200 ओव्या तरी निव्वळ ज्ञानोबरायांनी सद्गुरूंच्या स्तवनासाठी घटलेला. मी जिवंत असताना तरी त्यांची सेवा करेनच म्हटले महाराज. पण हा देह गेल्यानंतर देखील महाराज ते ज्या ठिकाणी उभा राहतील त्या भूमीच्या ठिकाणी मी माती होईन म्हटले, भूमी होईन. ती जिथं स्नान करतील तिथं त्या जल मी होईन म्हटले महाराज. त्यांना ज्यावेळी ओवाळतील त्या ओवाळण्याच्या ठिकाणची ज्योत मी होईन. ते श्वास घेतील त्या ठिकाणचा वायू मी होईल. केवढं ज्ञानोबरायांचं कौतुक करावं तेवढं. अहो ज्ञानोबा म्हणजे कोणतरी आहेत काय महाराज? कैवलाचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा महाराज. साक्षात परब्रह्मच अवतीर्ण झालेला आहे. पण सद्गुरूला केवढं महत्व दिले बघा त्याने. का महाराज त्याने दिले? तर जीवाना सद्गुरूला शरणागती करावी आणि त्यांच्याद्वारा महाराज अनंत जन्माचं जे पाठीमागे लागलेलं आपल्याला जे जन्ममरणाचं साकडं आहे महाराज ते सोडवावं महाराज. आणि त्यांच्या ठिकाणी कायमचं असं चरणापाशी लीन होऊन राहावं महाराज. पण 4 वाणीचं ऋण फेडलं, 4 वाणीतलं ऋण आपल्याला फेडलं तर सद्गुरूंचं ऋण मात्र त्या 4 वाणीचं ऋण फेडायला सद्गुरूची कृपा व्हावी लागते महाराज. त्यांच्याशिवाय ते फिटत नाही. एक लक्षात ठेवायचं. 4 वाणीतनं जे आपल्याला निघतं ना तर त्यांच्या कृपेशिवाय ते ऋण फेटत नाही महाराज. पण त्यांनी जे केलेलं आहे आपल्यावर त्यांच्या ऋणातून आपण सुटू मुक्त होऊ शकत नाही. ते फेडता येत नाही. कारण का? ते काहीतरी देऊन फिटत नाही महाराज. हा देण्या घेण्याचा व्यवहार का महाराज? तर हे दिलेलं तुम्ही काहीतरी माईकच देणार. बरोबर आहे? अरे अरे माईकातलंच माईक देऊन त्याला काय महाराज हे करता? तुम्ही आम्ही काय जरी दिलं महाराज तर ते या अज्ञानातलंच अविद्येतलंच आहे महाराज. मायेतलंच आहे महाराज. ते अनात्मा आहे महाराज. मग काय करायला पाहिजे महाराज? तर त्यांच्या ठिकाणी शरणागती करूनच राहावं महाराज. हे महत्वाचं आहे महाराज. ते ऋण मी माझे श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून फेडले आहे. दुसरं कशाने फेटत नाही महाराज. माझ्या ते ऋण सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून शरणागती करूनच मी फेडले म्हटले. आणि खरोखर मन आपलं त्यांच्याबद्दल असं तळमळायला पाहिजे हो. मनात असा एक हे तयार असावं कायमचा. का नाही दादा? तळमळते बायकोच्या पुढ्यात तेवढं. तिथं दुर्गेट भारी तुझं वेळ संसार. आलो थांब. त्याला फसविल्याशिवाय राहत नाही. त्याला काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. नाही चालत हो महाराज. तारक तेच आहेत. विश्वाला तारक आहेत ते. विश्वाला तारक आहेत महाराज ते. कारण का? ते काय अमक्या एकाचाच गुरु आहे असं नाही महाराज. विश्वाचं ते नाही. विश्वाचं गुरु आहेत. नाही देव देखील हे अवतारी पुरुष देखील त्यांना शरणागती केली आहे. परब्रह्मराम वशिष्ठाशरण कृष्णे सांदीपणी गुरु केला महाराज. आता त्या परब्रह्मरामाला काय माहिती नव्हतं काय? त्याला माहिती नव्हतं का ही माया म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय? होतं माहिती महाराज. तरी पण महाराज त्याने एक मनुष्य शरीराला आपण आलोय, देहधारी झालोय आणि मनुष्य शरीराची ही मुक्तीला कारणीभूत आहे महाराज. आणि मुक्त व्हायचं असेल तर सद्गुरूच एक तत्व त्यांना तत्वपात्र नेऊन पोचवणार आहेत. आणि त्यांची सेवा करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून त्यांनी सद्गुरूला शरण गेलेत आणि तत्वबोध करून घेतला. ते त्यांना तत्वबोध नव्हता असं नाही महाराज. हे तुम्ही आम्ही करावं म्हणून. कारण काही मनुष्य शरीरातच करता येतं. इतर योनी ते करता येत नाही. स्वर्गाला जरी गेला असाल तुम्ही तरी ते करता येत नाही. मृत्यू लोकातच हे भांडवल आहे महाराज. म्हणून त्यांची शरणागती करून हे ऋण फेडावं. अगोदर मुक्त व्हावं. नाहीतर तुम्हाला मी शरण आहे एवढा तर तुम्ही बघा
असं म्हणून चालत अभ्यास करत करत त्यांना समोर ठेवून, कारण का त्यांचं खरं ऋण कशात आहे, त्यांचं खरं शरणागती कशात आहे सांगू? सांगू म्हणण्यापेक्षा शास्त्र सांगतंय त्यांनी सांगितलेला अभ्यास करणं. काय गुरुजी म्हणायचं नाव सांगा? नाहीतर काय रोज त्यांच्या पाया पडायचं काम भागलं, त्यांच्या पाया पडायचं काम भागलं. हे आता तुमचं तुम्ही मला कसं करायचं बघा तेवढं. अरे अनेक गोष्टींना तुम्हाला सांगतील महाराज, पण त्याचा निश्चय करणं आणि खरं म्हणजे त्यांचा निश्चय करून तुमच्या बोधात राहणं हे खरं ऋण फेडणं आहे. मला दादा काय म्हणायचं ना, कारण का त्यात त्यांना समाधान असतं महाराज. जेणेकरून त्यांना समाधान वाटेल असं करणं अत्यंत. त्यांच्या चरणाच्या ठिकाणी लीन व्हायचं म्हणजे काय? स्वरूपाच्या ठिकाणी लीन होणं. बरोबर आहे? आता त्यांचे चरण म्हणजे स्वरूप आहे आणि त्या चरणाच्या ठिकाणी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी कायमचं असं लीन होणं म्हणजे आता भेदात न येणं. बाकीच्या व्यवहार म्हणजे आता काय मग तुम्ही म्हणणार व्यवहार टाकायचा काय महाराज, पण व्यवहारला जी मी 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 असं जे काय म्हणतंय ना ते घालवून टाकायचं आणि सहज स्थितीत राहायचं महाराज. ही खरी त्यांची शरणागती आहे महाराज. म्हणून अत्यंत अभ्यास करावा महाराज, अभ्यासाला महत्त्व द्यावं. कारण का माझ्या प्रालब्धात नाही ते आम्हाला नाही, आमच्या नशिबात नाही. इथं प्रालब्ध नशीब तुम्ही लावू नका, इथं परमार्थात प्रयत्नच करावा लागणार आहे महाराज. आणि त्याने सांगितलेला अभ्यास जर आपण केला तर जिथं असतील तिथं तुम्ही त्यांना ते समाधान वाटतं महाराज. आणि खरं ऋणशेष हेच आहे महाराज. त्याने दिलेलं भांडवल आपण त्याचा यथार्थ वापर करणं आणि त्यांच्या चरणी लीन राहून करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. हो काय गुरुजी म्हणायचं आहे? नाहीतर यायचं पाया पडायचं गुरुजींच्या, निघाला नाही चरणावर त्यांच्या लीन व्हायला सांगितले नाही. 2 दिवस धरून बस असं. ऋण, वैर आणि हत्या या 3 गोष्टी कधीच फेडल्या वाचून चुकणार नाहीत. बघा ऋण एखाद्याचं काढलेलं असतं, हत्या काहीतरी केलेलं असते आणि वैर एकमेकाचं वैर हे फेडावंच लागतं महाराज. फेडल्याशिवाय ते सहसा जात नाही महाराज. अनेक जन्म घेऊन ते फेडावे लागतील. बघा ते कसेही फेडा. मग आता आपल्याला कोणतरी एक त्रास देतंय ना पाठीमागला ते ऋणच आहे म्हणायचं. म्हणून काय लोक त्रास देतात ना ते पाठीमाग आपण त्याचं केलेलं होतं म्हणायचं आणि भोगत राहायचं. आणि ते भोगत असताना आपण रामकृष्णारी म्हणायचं. ते नाही केलं आपण बी करायला जायचं नाही. उलटी आणि होतंय महाराज. ते आमचं तसं नाही महाराज. ते एकदा याक बोलले की आपण 2दा बोलतोय. अधिक महाराज वजाबाकी होत नाही, बेरीज होती तिथं. अधिक वाढतंय महाराज. काय लक्षात ठेवायचं महाराज, कारण काही ऋणानुबंध आहे पाठीमागणं कधीतरी आलेलं आहे त्याचं फेडत उपादान कारण असताना निमित्त कोणी येईल महाराज. बरोबर आहे? उपादान कारणाला अत्यंतिक महत्व आहे. उपादान कारण हे सगळीकडलं. उपादानाशिवाय कार्य होतच नाही, कार्य राहत नाही. उपादानात कार्यात उपादानाचा प्रवेश असतो महाराज. म्हणजे पाठीमागलं उपादान कारण कोण आपण घेऊन आलोय सगळं, मग त्याला निमित्त कोणी होईल? तुम्हाला दुःख द्यायला निमित्त कोण असेल महाराज? त्याचं ते फिरून टाकायचं आणि रिकाम व्हायचं महाराज. परमार्थ करत काय इकडे आणि ते भोगून संपवायचं महाराज. उदाहरणार्थ एखाद्या धनिकाची आपण ऋण काढले, परंतु त्याची फेड जर आपल्याला करता येत नसेल तर त्याच्या पाया पडून दीनवाणीने त्या सांगावे, मला आपले पैसे देण्यास मिळत नाहीत, परंतु तुम्ही थोर मन करून मला कर्जमुक्त करा. अशी म्हटली की तू धनिक त्याच म्हणतो, जा बाबा मी तुला कर्जमुक्त केले. शरणागती केली तर महाराज आपल्याला फेडवत नाही म्हणजे गरिबी असली तर काय तसे असलं तर महाराज. कुठं काय सांगितलं नाही, अमृतानुभवात सांगितलंय का? होय. आता नाही विलास तुला काय झालं तरी आता त्यातनं फेडताच येत नाही असं असलं तर बाबा जाऊन त्याच्या पाया पड. मी प्रयत्न करायला लागलोय बाबा, पण माझ्याकडं काय घडलं असं मला वाटत नाही, तर बघ बाबा तू काय करायचं ते असं जर म्हणणं. तर तो जर याचा असेल महाराज त्या जातीचा तर असू दे बाबा, जातीकडे मी सोडलं असं म्हणूया असं म्हणाल तो. शरणागती करून
ऋण फेडल्यासारखं आहे महाराज. म्हणजे शरणागतीला किती महत्व आहे बघा. नाही आपण महाराज शरणागती करत नाही महाराज, आपला अहंकारच जात नाही. सांगायचं काय आहेत ना महाराज, जो बाबा पाठीमागे लागलाय अनादी कालापासून, कोण? अहंकार हो, तोच घालवायचा आहे महाराज. आणि तो गेला की तुम्ही देवच आहे हो, का देव व्हायचा आहे? अहंकार गेला तुका म्हणे अरे देव झाला काय आहेच महाराज. त्यानं कुठेतरी त्याला प्रतिबंध केला का आता देव नाही. हा नाही कसं हा अहो नाही म्हणतात ते त्याच्या सत्तेवर. कारण का अधिष्ठानाच्या सत्तेशिवाय तुम्हाला व्यवहारच करता येत नाही. मग आहे म्हणा नाही तर नाही म्हणा, नाही म्हणते त्याच्या सत्तेवर. हे त्याचे बोलणे म्हणजे ऋणफेडाची पावती देणे. अर्थात तो ग्रस्त जसा त्या धनिकाचे पाया पडून ऋण फेडून घेतो त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझ्या श्री गुरुला शरण जाऊन पाया पडून या 4 वाणीच्या ऋणातून मुक्त झालो आहे. आता प्रश्न असा आहे की जे वाणी सद्गुरूला काय आहे बघा, काय आपण माहिती आहे काय, ते व्यवहार दशातनं त्यांचं प्रारब्ध असेल तसं ते राहतात. लक्षात ठेवायचं, आपलंही प्रारब्ध आहे तसं त्यांचंही प्रारब्ध आहे महाराज. आणि प्रारब्ध दशातनं काय वेळा साधकाचा व्यवहार म्हणजे अगदी प्रारब्ध चांगला असेल तर तो ठाकठीक असतो महाराज. आणि त्यांचं जर न्यून प्रारब्ध इकडे असेल, जर भोगाचं प्रारब्ध हेच असेल तर त्यांचं देखील एखाद्या वेळी हे असतं महाराज. पण त्यावेळी याला काय महाराजाचं काय बरोबर नाही बाबा, काय खरं वाटत नाही असं मनात कुठंतरी येऊन जातं आणि काहीतरी होतं महाराज. किंवा बोलता बोलता चाटकन काहीतरी का अभ्यास करत नाहीस हे असं नाही चालत असं जरी म्हटलं महाराज, नाही बाबा ते अजून काय खरं नाही. गुरुजींना काय लोक बोललेत हो, अतिशय वाईट बोललेत हो. गुरुजींनी सांगताना सांगितलं, आमचा पाठ असताना येत होते ती माणसं, या तुम्ही या, मी असलो नसलो तरी तुम्ही आता दादा बोलतात का नाही, तुम्ही सांगा बाकीच्यांचा अभ्यास होईल, खाडही पडणार नाही, तुमचाही अभ्यास होईल आणि त्यांचाही होईल, कार्य होत जाईल. मग काय वेळा आम्ही अमक्याकडे शिकलो असं नाव सांगितलं, काहीतरी विपरीत थोडंसं निघालं हो. मग ती विचारतेच की माणसं काय करतात, तुमच्याकडे माणूस शिकलेला मग असा का बोलला. ते गुरुजी म्हणाले, हो तुम्हाला करायचं तर आमच्या समोर करा ना, तुम्हाला लांग घालायचीच आहे ना, मैदानात उतरायचं ना, आमच्या समोर तुम्ही लांग घाला, आम्ही तुम्हाला डाव शिकवतो ना. तुम्हाला कीर्तन प्रवचन करायचं आहे ना तर आमच्या पुढ्यात बसा, तुम्ही आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला शिकवतो हो, माघारी आमचे नाव सांगू नका, नाहीतर तुमचं पडकं कुठंतरी उडून जाईल म्हणले. कारण का त्या महात्म्याची तिथं हजेरी लागावी लागते. साधकाचं काम करायला सद्गुरूची कायमची सहायता असावी लागते महाराज, नाहीतर तुझ्या बुद्धीने तू करायला गेलास की कुठंतरी जाऊन पडशील. असं म्हटल्यानंतर थोडंसं त्यांना ते अतिशय वाईट बोललेत महाराज. हे होऊ नये महाराज, कारण का त्यांच्या बोलण्याचा पाठीमागे, आता माझी आबांची काही भेट झाली नाही, पण तुम्हाला माहिती आहे अतिशय त्यांचा करारीपणा होता महाराजांचा, होय नव्ह का. हां कडक पाहिजे, अहो त्याच्यावर चालत नाही महाराज. गुळमुळचा परमार्थ नाही महाराज कसं चालत. काय म्हणायचं नाव सांगा, उलटी त्याचा फायदा वेगळी घेतात माणसं. हां बरोबर, आणि त्याशिवाय नाही चालत हो, त्याशिवाय सुटत नाही हो. अहो हे बघ आता ते नाही, आणि हे 10 पैसे घेणे पिझ्झा जा असं म्हणतात तर सुटेल म्हणतात त्याला. परत तिकडे गेलं तर तुझा पाय मोडून काढीन असं म्हणायला लागते हो, त्याशिवाय चालत नाही हो. मग त्याने मला असं म्हणायचं काय, मग काय पाया पडून द्यात. हे पाया पडून नाही चालत हो, मग असलं नाही चालत हो. अरे ते का बोललेत बघ ना, ते का बोललेत बघ, त्याच्या तुझ्या कल्याणासाठी बोललेत. उलटी त्यांनी माझी चूक दावून दिली, मला कळत नव्हतं ते कळवून दिलं, मला इथनं या घाणीतनं त्यांनी वर काढून ठेवलंय, नाहीतर मी घाणीतच लोळत बसलो असतो महाराज. हे माझं काम नव्हतं,
कोणी काम करणार नव्हता, त्या महात्म्यानेही माझं काम केलं. ही कायम तुमच्या आमच्या जीवनात कायमची आठवण असणं अत्यंतिक याला शरणागती म्हणायची महाराज. त्यांनी जे कार्य केले महाराज त्याच्याबद्दल आपल्या चित्तात कायमची जाणीव असणं हे तिचं ऋण फेडणं आहे महाराज. म्हणजे कधी त्यांच्याबद्दल आपल्याला मनात देखील असं हे येता कामं नाही महाराज. होतं व्यवहारात ना महाराज, पुष्कळ ठिकाणी असं होतंय महाराज. बोलावं लागतं त्यांना, करावं लागतं महाराज. मला म्हणले तराळकी बंद करायची मला म्हणले. काय म्हणले? असं चालत नाही म्हणले, तराळकी बंद करा. काय म्हटलं असं तुम्ही? मी काय तराळकी करायला आलो काय? महाराजांना असं म्हणायचं? बोलवायचं का नाही एखाद्याला? आपल्याकडे काय याक निघते महाराज, लय आपण शान असतो महाराज. पण त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागं काय असते बघा. तू त्यांना बोलवायला तुझा काय अधिकार आहे? मला म्हणले तुमच्याकडे दिले काय ईश्वरानं त्यांना मुक्त करायचं, तुमचं काय आहे ते बघा. अतिशय कडक भाषेत बोलले ते महाराज आणि बोललेत मला. नाही महाराज आज तागायत म्हणजे तसं राहिले महाराज. कारण का त्यांनी एवढं खडसावून सांगितलं तर आपण अजून सुद्धी आलो नाही, आणि नाही बोललं तर बरं आपल्याला कुठे गेलो हे तरी कळतं का? आणि कळालं असं तर सांगायची काय गरज होती महाराज. म्हणून एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं अट्टासानं करतात त्यांच्याशिवाय निघत नाही महाराज. आणि म्हणून त्यांची कायमची जाणीव ठेवणं, त्यांनी सांगितले तसे आपले आचार विचार करत राहणं, यालाच काय म्हणायचं, त्यांच्या चरणी लीन होणं. बरोबर आहे ना काय? हो. आता प्रश्न असा आहे की जे वाणीचे ऋण कशानेही फिटले नाही ते केवळ श्रीगुरूंचे पाया पडूनच फेडता येते का? तर त्याचे उत्तर असे आहे की श्रीगुरूंना नमस्कार करण्यात त्याचा अभिमान नाहीसा होतो. झालं. आणि मग कशाने फुटत नाही? पाया पडण्यात फुटतं का? नमस्कारात महाराज अहंकार जातो. होय ना का? झाला की त्या सगळी जमली ती संत मंडळी, सगळी पाया पडली, पण नामदेवराया पाया पडले नाहीत कुणाच्या. ज्ञानोबाराया पडले, निवृत्तीनाथ पडले, सोपान पडले, सगळी पाया पडली महाराज. नामदेवराय मात्र बुडी वाकले नाहीत. मुक्ताबाईला ज्ञानेश्वर म्हणले मुक्ते पाया पड नाही म्हणले, तुम्ही पडा म्हणले. आणि काय लोटांगण घालायचे, मी त्याच्या पाया पडायचे नाही म्हणले. का? तर त्याचा अहंकार गेलेला नाही म्हणले, त्याचा अहंकार गेलेला नाही म्हणले. आणि अशा अहंकारी माणसाच्या पाया पडायची मी नाही म्हणले. आणि त्याला टोकून काढतो म्हणले, गोरोबा काकाला घेऊन आली महाराज. म्हणजे देवाजवळ जाऊन जर अहंकार जात नाही तर घरात पायकुशी जाऊन राहून जाईल. हा काय दादा म्हणायचं आहे, नाव सांगा. आणि त्या अहंकारानं खाली पाडण्यासाठीच ज्ञानोबारायाने चालविली जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा महाराज. मी केवढा आहे बघ, केवढी सत्ता गाजवली बघ, एवढं दावासाठी तू वाघावरनं बसून आलेला होता महाराज. चल बाय म्हणून सांगितलं जड भिंतीलाच. जड भिंत ज्यावेळी चालवली महाराज त्यावेळी त्याने केलं मी बसून आलोय, पण ते सजीवावर का निर्जीवावर? हा मग सजीवाला चालवणार श्रेष्ठ का निर्जीवाला? श्रेष्ठ कोण ठरला? अहो लोळत आलं महाराज. त्यावेळी अहंकार गेला महाराज. आणि अहंकार घालवणे एवढंच कार्य आहे महाराज, दुसरं काय नाही महाराज. म्हणून दादा सद स्थितीत राहायला शिकूया हो. कारण का सत सामान्यच आपलं स्वरूप आहे. सत सामान्य आपलं स्वरूप आहे महाराज. आणि त्या स्वरूपात एवढं काय चालत नाही का? डोळ्यात तुमच्या कसलंही केवढं बारीक जरी कसपाट असलं वृत्त आहे ना ते, तसं सत सामान्य जे आपलं स्वरूप आहे महाराज त्याला काही सोसत नाही हो, एवढं नाजूक आहे ते महाराज. आणि मग ते पूर्ण होण्यासाठी सद्गुरूंचीच आपल्या जीवनात अत्यंतिक गरज आहे. आपला श्वास जोपर्यंत आहे चालतोय तोपर्यंत त्यांच्या ह्याला विसरता कामा नाही, ही शरणागती म्हटली. आणि मग ते ऋण तिथनं फिटलं म्हणायचं महाराज. म्हणून वाणीचे ऋण
श्री गुरुंना केवळ नमस्कार करून भेटता येते. बघा राणीच ऋण म्हणजे मी आता मला कळलंय आता हे ऋण आहे महाराज. तर त्यांची शरणागती केली ना की ते कळल्याला देखील अहंकार निघून जातो. कळण्या न कळण्या अतिच आपलं स्वरूप आहे ना. ज्ञाना अज्ञाना कळलं म्हणजे काय, मला आपलं ज्ञान झालं. तर ज्ञाना अज्ञाना अति ज्ञान स्वरूपच आहे आपल्याला. जातं महाराज त्यांच्या ह्याच्यातनं ते जातं निघून. हे एक उत्तर. अथवा दुसरे उत्तर असे आहे की जी गोष्ट होण्याला अत्यंत कठीण आहे ती गोष्ट श्री गुरुंना वंदन केले असता त्यांच्या कृपेने सहजच होऊन जाते. बघा ह्या श्री गुरूंच्या वंदनाचा महिमा आहे असे जाणावे. आता आपल्याला कठीण जी काय गोष्ट एखादी आहे महाराज, नमस्कार करून देखील जातं बाबा झालं म्हणते जात. जे त्याच्याविषयी कठीणातलं कठीण जे आहे ते त्यांच्या कृपेतनं सहज होतं महाराज. ते शंकराचार्यांचं हे चालू होतं, पाठ चालू होता. आणि त्यांच्याकडे एक साधा अगदी सेवाधारी त्रोटकाचार्य, आता नंतरचं नाव आहे त्यांचं, अगोदरचं नाव काय मला माहिती नाही. आणि तो नेहमी सेवेत असायचा महाराज. सेवा धुणं धुयाचं, त्यांचं सर्वण करायचं, लोटण काढायचं, भांडी धुयाची, रात्रंदिवस त्या सेवेत असायचा. मग बाकीची पाठाला बसली, पाठ चालू झाला महाराज. पाठाला सुरुवात झाली, पाठाला बसल्यानंतर बाकीची म्हणली करा ही चालू. शंकराचार्य म्हणले तू येऊन दे ना. मग बाकीचे हसले म्हण, ते हसला काय नाही नसला काय, त्याला काय करताय म्हणले. ठीक आहे म्हणले. तेवढ्यात ते तिकडनं आले म्हणले आता म्हणले तो शिव पाठ गेले म्हणले, तुमची जी काही शंका असतील ते त्रुटक त्याचं उत्तर जे होत नाही देखील ते त्यांच्या कृपेतनं सहज होतं महाराज. केवढी त्यांची ताकद आहे महाराज, अचिंत्य ताकद आहे महाराज. उगाच पडून राहीन तै ठाई, उगाच संतांची पायी, न मागे न करी काही आण तुझी गा. असं जर पडून राहिलो महाराज तर ते काय ज्या गोष्टी न घडणाऱ्या देखील त्या घडवून आणतात महाराज. हे त्यांचं एक सामर्थ्य आहे महाराज, अलौकिक त्यांचं एक सामर्थ्य आहे महाराज, लक्षात ठेवायचं. जगाचे ज्ञान सगळ्यांनाच आहे व ते सुटतही असते. जगाचे ज्ञान बघा जगातलं ज्ञान आता गटपट हे सगळी ज्ञान आहेत हो, लक्षात ठेवायचं. मग आता बघा सुटते म्हणजे काय, आता तुम्हाला घटाचं ज्ञान झालं, आता घट आहे ते ज्ञान झालं, लागलीच आता इथं दुसरं काहीतरी आहे पट ज्ञान. आता ते पट म्हटलं की घटाचं ज्ञान सुटलं ना. कारण का सुटायचं बी काय ते कळायला पाहिजे, त्याच्यापुढं तिसरंच काहीतरी आहे महाराज. ते ज्ञान संपलं त्याचं झालं म्हणजे एक ज्ञान झालं, दुसऱ्या ज्ञानात ते ज्ञान राहत नाही, तिसऱ्या ज्ञानात ते राहत नाही. म्हणजे ज्ञान झालेलं हे सुटतं महाराज, सोडावं लागत नाही, सहज सुटतं महाराज. पुढं काय म्हटलंय, जगाचे ज्ञान सगळ्यांना आहे व ते सुटतही असते. बघा जगात ज्ञान सगळ्यांना आहे, ते सुटतही असतं. जगाचे ज्ञान जर सुटले नसते तर आपल्याला प्रतिविज्ञा व स्मृती ही झालीच नसती. बघा जगात ज्ञान सुटलं नसतं तर प्रतिविज्ञा प्रत्यक्ष झालंच नसतं. प्रतिविज्ञा व स्मृती झाली नसती. स्मृती बरोबर आहे की ते सुटते ना, आणि सुटते ना. आता इथं वाटतंय कळतंय ना ते अमकामकू झालं. प्रतिविज्ञा कारण वृत्तीचा पदार्थाचा संबंध तुटल्याशिवाय संस्कार होत नाही व पदार्थाचे संस्कार असल्याशिवाय स्मृती किंवा प्रतिविज्ञा होतच नाही. बरोबर आहे. ज्या अर्थी स्मृती व प्रतिविज्ञा होती त्या अर्थी जगाचे ज्ञान होते व सुटते, पण त्याला महत्व नाही. परमात्म्याचे ज्ञान असावे व ते सुटावे यात महत्व आहे. बघा प्रतिविज्ञा प्रत्यक्ष ज्ञान होतं बी सुटतं बी. आता काय होतंय तिथं सोडलं हो, आता तिथं तुम्हाला घट दिसायला किंवा आमका मनुष्य दिसायला ते सुटलं, पण आता इथं त्याचं स्मरण झालं ना, प्रतिविज्ञा होते ना तिथे, ते सुटतंय बी आणि होतंय बी. जगातलं ज्ञान होतंय सुटतंय महाराज, सोडावं लागत नाही. प्रतिज्ञा स्मरण असतं ना, अनुभव असतो, त्याच्यामुळे ते प्रतिविज्ञा देखील होते महाराज. पण हे ज्ञान व्हावं लागते महाराज, हे करून घ्यावं लागतं महाराज. ब्रह्मज्ञान तसं जाता जाता होत नाही महाराज.
हे तर प्रयत्न आहे महाराज. आणि प्रयत्नाने हे ज्ञान संपादन करून घ्यावं आणि ज्ञान झालेलं देखील महाराज मुरवावं महाराज, सुटू सोडावं महाराज. म्हणजे त्याचा मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे असा अहंकार राहता कामा नाही महाराज. शेवटपर्यंत सांगितले बघा त्यांनी. तुम्हाला कारण का बोला प्रतिभिज्ञा तिथं झालेलं ज्ञान ते प्रतिभिज्ञा म्हणायचे. आणि त्याचं इथं स्मरण स्मृती तो पुरुष स्मृती ते ज्ञान स्मरणात असणं. तुम्हाला ज्ञान आहे पण अपरिचिन्न अबाधित प्रमाणभूत वस्तूचे ज्ञान नाही. बघा आता आपल्याला ज्ञान आहे सगळं हो, आपल्याला सगळं ज्ञान आहे मला, परंतु पुढे काय म्हटलं अपरिचिन्न सगळं परिचिनातलं ज्ञान आहे आपल्याला आणि ज्ञान बाधित होणार आहेत महाराज. सगळी परिचिनातली ज्ञान आहेत महाराज, बाधित होणार आहेत महाराज. कालचा पदार्थ विसरला का तो आणि तेवढंच ते घरातलं काहीतरी ज्ञानाचं असेल इथं नाही महाराज. सगळं परिचिनातलं ते विसरून जातं, आवाज येत राहत नाही महाराज. आपल्याला कसं असावं, अपरिचिन्न ज्ञान अबाधित ज्ञान असावं, त्याचा बाध होता कामा नाही. एकच ज्ञान असं आहे महाराज, सर्वाचं ज्ञान करून देतं. सगळी ज्ञान त्याच्या पुढे बाधित होतात, पण सर्वाला बाधित करून राहतं ते खरं ज्ञान म्हणायचं महाराज. आणि सगळ्या ज्ञानासाठी सगळ्याचं ज्ञान ते होतं, त्याच्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. पण त्या ज्ञानासाठी दुसऱ्या ज्ञानाची काय गरज नाही महाराज. आणि सगळी ज्ञानं तुमची बाधित होतात, पण ते अबाधित राहतं महाराज. कधीही त्याचा बाध होऊ शकत, त्यालाच खरं ज्ञान, त्यालाच ज्ञान म्हणावं. तया नाव ज्ञान विज्ञान तेच सत्यबुद्धी हेही अज्ञान, हेही जाणार महाराज. तुम्ही मला ही सगळी ज्ञान आहेत महाराज. तया नाव ज्ञान म्हणजे जिथं महाराज बुद्धीचा हे होत नाही, नरगे पाहून आतरको आईने निघे अंगी द्या तया नाव ज्ञान येर प्रपंच विज्ञान. सरकारला देखील म्हणजे अनुभवाला देखील हे करताना नाही, बुद्धी देखील तिथं थांबते महाराज. असं जे काय ज्ञान आहे महाराज ते खरं ज्ञान आहे, म्हणजे स्वरूपभूत ज्ञान आहे. बाकीचे सगळे प्रपंच जे आहे ते विज्ञान आहे महाराज. त्या विज्ञानाला सत्य मानणं आणि सगळं आपण विज्ञानवादीच आहोत महाराज. काय महाराज सांगून बसला, कुठं जग गेलंय बघा, काय तुमचं चाललंय. अरे जग जायला आल्या तर अधोगतीला काय चाललंय, म्हणजे काय चालायचं महाराज. तरी महाराज आपण त्या जगाचा नाद सोडित नाही आणि ह्याच्या पाठीमागं लागत नाही. हे खरं ज्ञान हेच आहे महाराज. तसे झालेले ज्ञान सोडण्याची पद्धती तुम्हाला माहिती आहे. ज्ञान झालेले सोडण्याची पद्धत माहिती आहे तुम्हाला. व्यवहारातले घटपटाधिकाचे ज्ञान राहत नाही हे जर कळले तर परमात्म्याचे ज्ञान झालेले राहिले कसे, होय हे तुम्हाला कळू नये का. बघा इथे कळवून घ्यायला नको का. अरे मी ज्ञान आहे, मी ज्ञान आहे कशाला म्हणत बसला येईल. घटपटाचं ज्ञान विसरलाच का नाही. बघा काय ध्यानात येईना का म्हणते ना, काय वस्तू ती माझ्या ध्यानात नाही, मग ती विसरते का नाही. काय विसरावं लागतंय, विसरतेच महाराज. कारण काय एका ज्ञानात दुसरं ज्ञान निघूनच जातं महाराज, ते राहत नाही महाराज. मग हे ज्ञान तुमचं विसरू नये का, याचा विसर का पडू नये महाराज. हे वृत्तीत का राहतं, वृत्तीत राहू नये का. वृत्तीत राहिलं म्हटलं की ती आणि बाहेर स्वरूपाला सोडून बाहेर आलं महाराज. ज्ञान हे त्याचं काय आहे, स्वरूप आहे महाराज. आणि ते वृत्तीवर आले की ते विषय झालं महाराज. काय झालं, विषय विषय भाव तिथं सिद्ध झाला महाराज. मग हे कळू नये का तुम्हाला. ते ज्ञान जर विसरतं, ते ज्ञान जातं, तर हे का जाऊ नये महाराज. परिचिन्न जड वस्तूचे ज्ञान जर राहत नाही, बघा परिचिन्न जड वस्तूचं ज्ञान जर राहत नाही तर अपरिचिन्न वस्तूचे झालेले ज्ञान तरी राहील कसे. अपरिचिन्न वस्तूचं ज्ञान झालेलं राहील कसं. कारण का परमात्मा ज्ञान हे स्वरूप आहे महाराज, आणि तिथं झालेलं ज्ञान हे वृत्तीगत आहे महाराज. तिथं तर वृत्तीच राहत नाही, हे त्याच्यातलं विशेष आहे. ज्ञान राहत नाही म्हणजे ज्ञान करून घेणारे कोण आहे, तिथं वृत्ती आहे महाराज. आणि ती वृत्ती काय आहे,
अज्ञानाचा टेका आहे महाराज. आणि ती सहज त्या कारणाचं कार्याची निवृत्ती होती महाराज. आणि वृत्ती गेली की तुमचा व्यवहार संपला. मी म्हणणेपणा तिथं गेला महाराज. काय ज्ञान घालवायचं म्हणजे तरी काय ज्ञान होते तरी कुठनं काय होतंय त्याला कारण कळाली पाहिजे तो. नाहीतर ज्ञान घालवायचं म्हणजे काय करायचं नेमकं कसं घालवायचं महाराज. तर ही वृत्ती त्याला कारणीभूत आहे महाराज. आणि त्या वृत्तीला कारण कोण आहे? अज्ञान आहे महाराज. अज्ञानाचं कार्यवृत्ती आहे महाराज. आणि ते अज्ञान निवृत्त झालं ना कारणाचं कार्याची निवृत्ती झाली महाराज. सहज मी आंधळा गा निज निराकार पंते वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशेची ते ते मी माझे हरपले गाठले ठाई जे तिच्या ते ते अदृश्य जे झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा शून्य सारून ते ते त्रिकुट अशी करी दान मिळे ऐते. वृत्ती रूपानं राहतं कामा नाही. आणि सगळा व्यवहार वृत्तीचाच आहे महाराज. सगळा व्यवहार जो आहे तो वृत्तीचाच आहे महाराज. पण वृत्ती देखील हे अज्ञानाचंच कार्य आहे. मग तुम्हाला ज्ञान झाले असं वाटतं ते अज्ञानाचंच कार्य आहे म्हणायचं. म्हणून ती ज्ञान घालवायचं म्हणजे काय वृत्तीला बाधित करायची. तिथं काल झालाय तसा विषय आलाय. तिथनं पुढे व्यवहार होतो पण आता तो बाधित वृत्तीनं व्यवहार होतो. कारण का ज्ञानीपुरुषाचा देखील व्यवहार होतो ना. मग अजून ते व्यवहार करतात आणि त्यांना असं वाटतंय तसं होतंय. अरे त्याचं बाधित अनुवृत्तीने व्यवहार होतो तेच आपल्याला कळत नाही महाराज. संतांचा कसा व्यवहार होतो कारण का जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्यांचा देह असणार आहे. आपला देखील प्रारब्ध आहे तोपर्यंत व्यवहार असणार आहे महाराज. पण त्यांचं व्यवहारातलं सत्यत्व निघून गेलेलं असतं महाराज. आणि आलेले भोग ते प्रारब्धातनं भोगत असतात. आणि प्रारब्ध भोगणं म्हणजे पाठीमागलं आलेलं भोगून संपवणं. आणि त्यांची वृत्ती बाधित झालेली असते. बीज भाजूने त्याचं जे मनाचं जे बीज असतं ना अज्ञानाचं बीज ते जाळलेलं असतं महाराज. त्याच्यासाठी दग्ध पटणी आहे हा एक दिलेला आहे. लसूण ठेवलेलं भांडं तर एक तिथं दिलेलं आहे महाराज. आणि अविद्येचे 2 कार्य दावल्यात अज्ञानाचे. एक आवरणंश आणि दुसरा विक्षेपांश म्हणून दावलेला आहे. आलं लक्षात. तर मग आवरणंशी जे आहे तो ज्ञानानं निवृत्त होतो महाराज. ज्ञानानं ते निवृत्त होतो महाराज. विक्षेप म्हणजे तुमचा व्यवहार होणं ते प्रारब्ध वशात होतो महाराज. तो व्यवहार देह आहे तोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह असणार आहे. आणि देह आहे तोपर्यंत त्यांच्याकडे व्यवहार होणार आहे महाराज. पण त्यांच्या ठिकाणी आता मी कोणतरी व्यवहार करणार आहे असं मी अहंकार राहिलेला नसतो. आणि त्यांना मिळवायचंही काय राहिलेलं नसतं. फलाची आसक्ती राहिलेली नसते महाराज. सहज त्यांचा व्यवहार होतो महाराज. अविद्यालेश राहिलेला असतो पण तो भर्जित ब्याप्रमाणे तादात्म्य राहील. कारण का दिलेला आहे तिथं त्यांचा व्यवहार होतो पण बाधित अनुवर्तीने व्यवहार नाहीतर मग त्यांचाही व्यवहार होतो आणि आमचा व्यवहार होतो असं वाटतं नाही आपल्याला. तिथंच आपली गाडी चुकते महाराज. आणि हे कळलं का तुम्ही तर संतांच्या ठिकाणी तुम्ही कायमचं सेवाभाव धरून राहिला असा तर त्यांचा व्यवहार बाधित अनुवृत्तीनं होतो हे तुम्हाला कळेल महाराज. नाहीतर तसं ते जाता जाता कळणार नाही. मग केवळ त्यांच्या व्यवहारावरनं तुम्हाला हे कळत नाही. कळणं तसं शक्यच नाही महाराज. म्हणून ती शरणागती सांगितली तेवढ्यासाठी महाराज. अगोदर ज्ञान होईल कसे आणि झाले तर राहील कसे. अज्ञान राहत नाही तसे ज्ञानही राहू नये. अगोदर ज्ञान होईल कसं महाराज. कारण का जाता जाता होत नाही. उगाच ज्ञान झालं ज्ञान व्हायला पाहिजे ज्ञान व्हायला पाहिजे प्रयत्न आहे महाराज. हे जाता जाता ज्ञान होत नाही महाराज. अतिशय कष्टानं ज्ञान होतं महाराज. त्याच्यासाठी कष्टच भोगावं लागतं महाराज. अहो रात्र दिवस दिवस कळत नाही महाराज. काय तात्या म्हणायचं आहे. कुठं 2 ओव्या वाचून हे जरा तासभर मिळाल्या फावलेल्या याच्यात होत नाही. हो रात्रंदिवस त्याला घासीत बसायला लागते महाराज. होणार नाही असं नाही महाराज पण त्याला कष्ट आहे महाराज. काय बाजी दादा म्हणायचं ना असं.
आणि मग ते झालेलं ज्ञान महाराज जातं हळूहळू महाराज घालवावं लागतं महाराज. बाबा आता हे मला घातक आहे, हे मला कळावं महाराज. आपला घात कुठं आहे हे कळलं ना, हे मला बाधक आहे म्हटलं का नाही की घालवून टाकते महाराज. विषयाची कांडी मला मारक आहे, हातात देखील घेणार नाही महाराज. तसं या अहंकारानंच आतापर्यंत आपल्याला हे केलं. मग तो अज्ञानातला अहंकार असून दे किंवा ज्ञानातला अहंकार असून दे, मग बाधक आहे. बाधक आहे एकदा कळलं ना किंवा त्याला टाक म्हणायची काय, सुटतो तो महाराज सहज. मग ते अज्ञान सुटतं तर ज्ञान का सुटू नये महाराज, सुटतं ज्ञान महाराज. हो, आणि मग व्यवहार होतो, सहस्थितीतनं त्याचा व्यवहार होतो महाराज. मी कोणतरी एक महाराज आहे, मी कोणतरी असं दावायला तिथं राहिलेलं काय नसतं महाराज. हो. अज्ञान राहत नाही तसे ज्ञानही राहू नये. बघा, अज्ञान राहत नाही मुक्त म्हणावे. तसं ज्ञानही राहू नये म्हटलं. राहू नये घातले प्रश्न मुद्दाम हो त्याने, कारण का थोडासा इथं प्रयत्न आहे. कारण का आपल्याला ते काय बघा अभिजीचं मोठं कार्य आहे हो. कुठं ती तुम्हाला आपली गिराक का सोडेल ती, हेच तिचं कौतुक आहे हो. तुम्हाला तिकडे जाऊच मग तिचं भांडवल काय, हा तिचं भांडवल दे. आमचं महाराजांचं भांडवल काय, हा अज्ञानी महाराजांचं भांडवल. लोकांना काय कळत नाही, मग काय सांगायचं नाव सांगा बघू. लोकांना काय कळतंय ते सांगूया. लोक जर चार अभ्यास करायला लागले तर महाराज काय म्हणेल, अभ्यास करून येईल का नाही. अभ्यासक माणसं जर सोडून पुढ्यात बसले तर महाराजाला पुढं अभ्यास करून यावं लागेल का नाही. अरे आमचं भांडवल त्यांचं अज्ञान ते त्यांचं भांडवल. हां तसं आमचं अज्ञान, आमचा अहंकार ते त्या बाईचं भांडवल आहे. आमच्या अहंकारावर सगळा तिचा व्यवहार चाललाय महाराज. तिला काहीतरी व्यवहार करावा लागतो ना आपला व्यवहार. म्हणून तिला जर घालवायचं असेल तर आपलं अज्ञान घालवायला पाहिजे महाराज. ती घालवू देत नाही, लवकर जाऊ देत नाही महाराज. पण याच्या पुढे ती राहतच नाही, लक्षात ठेवा. कारण का तिची सत्ताच सिद्ध होत नाही ना. ती आहे कुठंपर्यंत महाराज, तुम्ही जोपर्यंत तिला बघत नाही, तिचा विचार करत नाही तोपर्यंत. मामा कुठंपर्यंत, मामाचा विचार होत नाही तोपर्यंत. हा मामाचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत मामा तुमचं खायतच बसणार म्हणा. ती म्हणणार त्याचा मामा आहे, तो म्हणणार तिचा मामा आहे. मग रोज काय मामाला नवीन काहीतरी पदार्थ. ती विचारते मामा किती दिवस राहायचा, मग ती म्हणतो माझा मामा नाही. मग कुणाचा, माझा नाही. कळाले की मामा पिशवी घेऊन जातोय महाराज. तसं जोपर्यंत आपण अज्ञानाचा विचार करत नाही अज्ञान निघून जातं. आणि निघून झालेलं ज्ञान देखील महाराज राहू नये. कारण का ज्ञान व्हायचं नसतंय हो. ज्ञान हे स्वरूपानं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. हो, मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो, हे तिथं देखील आहे ना जाणीव. ज्ञानाचा व्यवहार तरी तिथं आहे नाही, सगळा व्यवहार बंद आहे. पण मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो, तिथलं स्मरण आहे ना, स्मृती आहे ना, अनुभवाशिवाय आहे नाही महाराज. मग तिथला अनुभव म्हणजेच ज्ञान नव्ह काय. हा आता ते आगमापायी आलेलं नाही, जात नाही महाराज. ते स्वयंसिद्ध आहे महाराज. आणि हे व्यवहारातलं ज्ञान जे आहे ते वृत्तिगत आहे, ते येतंय जातंय महाराज. आणि झालेल्या अज्ञानासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि झालेलं ज्ञान, वृत्तिगत ज्ञान जे आहे ते वृत्ती लीन होऊ, हळूहळू त्या वृत्तीला काय करायची, लीन करत जायचं. जावा म्हटले. म्हणून परा पश्यंती मध्यमा हन भारती, म्हणजे वैखरी या निस्तरलिया लागती ज्ञानी लागती अज्ञानीची. म्हणून परा पश्यंती मध्यमा वैखरी या चार वाण्या ज्ञानाने आणि अज्ञानाने देखील निस्तराव्या लागतात. विवरण याकरता परा पश्यंती मध्यमा आणि भारती म्हणजे वैखरी या चार वाणीच्या ऋणातून अज्ञानाने तर मुक्त व्हावेच, पण ज्ञानी पुरुषाने सुद्धा या चारी वाणीच्या ऋणात राहू नये. ज्ञानी अज्ञानी कोणी असो, चारी वाणीतून ऋणमुक्त व्हावे, म्हणजे ज्ञानाने अज्ञान जावे आणि अज्ञानाबरोबर ते ज्ञानही जावे. बघा पाठीमागं आणि सगळं सांगूनच ठेवलं त्यांनी. चार वाणी आहेत, व्यवहारासाठी आहेत महाराज. त्या सगळं वृत्तीचं किंवा अज्ञानाचंच कार्य आहे. अज्ञान आहे आपल्याला अगोदर कळावं महाराज. आणि अज्ञान एकदा कळालं की मग आपण सद्गुरूला
शरणागती कळावी. अज्ञानाची जाणीव येणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. अज्ञानाचं अज्ञान आहे, त्याचं नाव जीव आहे. अज्ञानाचंही अज्ञान आहे, काय कळतच नाही महाराज. आणि कळत नाही, कळत नाही महाराज, तू जीव आहे महाराज. आणि अज्ञानाचं ज्याला ज्ञान झालंय त्याला साधक म्हणावं. कळलंय बाबा मला आता काहीतरी कळवून घ्यायला पाहिजे, माझ्या स्वरूपाचं मला अज्ञान आहे, मी कोण आहे आणि खरी तळमळ लागावी महाराज, हे कळावं महाराज. हे परमार्थातलं अहो भूषण आहे. आणि परमार्थाशिवाय कळणार बी नाही. कळत नाही म्हणून तुम्ही परमार्थ टाकू नका महाराज. कळू नये नाही कळू नये महाराज. त्या देवाच्या दारात बसायचं ठोकं टाकीत. हा नाही मला तुमच्यातलं काय कळत नाही ते काय आम्हाला येऊच नाही म्हणून घरात आलतच नाही महाराज. सरताना घुस होऊन बसतील. आज हे गेला म्हणजे काय होणार आहे, वासना वाढणार आहे, का करीत करीत बसणार आहे आणि मग मेले की सरताना जाणार महाराज. म्हणून अज्ञानाचं अज्ञान आहे त्याला जीव म्हणावं. अज्ञान आहे पण कळलंय आता त्याला साधक म्हणावं. आणि ज्ञाना अज्ञाना अतीत आहे त्याला काय म्हणावं, सिद्ध आहे म्हणावं. हे अज्ञान निवृत्तीसाठी प्रयत्नानं ज्ञान संपादन करूनच घ्यावं महाराज. प्रयत्नानं ज्ञान संपादन करून घ्यावं. सद्गुरूने शास्त्र संत यांचं सानिध्य द्यावून श्रवण मनन निधिध्यासन, श्रवण मनन निधिध्यासन, तर तो पदार्थ शोधन, रात्रंदिवस अभ्यास करावा महाराज. बुद्धिनिषे कसं सांगितलंय बघा. ब्रह्मनिष्ठा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. कसं बघा तरी अरे आठवड्यातला 1 तास द्यायला होईना झालाय आणि कसं काय अहर्निशी हो. हा मॅजॉरिटी कोणाची रे दादा. काय महाराज तळमळ पाहिजे महाराज. जीवना वेगळी तुका आमचं नाही महाराज. नाही देवा एक लक्षात ठेवायचं, आपल्याला सगळ्या काय कुठे करता येतं, सगळं काय करता येतं, बोलता येतं महाराज. पण जीवाला लावून घ्यावं महाराज, माझं कधी कार्य होईल महाराज. आणि हे जर नाही कार्य केलं तर माझी अधोगती आहे, माझं पुढं सळलं नाही बाबा. हे कळून घ्यावं. भगवंतानं काय केलं माहिती आहे काय, महान उपकार करून आपल्याला मनुष्य देह दिलेला आहे महाराज. अतिशय तुमच्या आमच्यावर प्रेमानं कृपा केली आहे महाराज. आणि मनुष्य देह त्यानं दिलेला आहे, सगळी सामुग्री चांगली दिलेली आहे महाराज. त्याच्यासाठी बुद्धी दिली आहे, त्याच्यासाठी परमार्थात आपल्याला प्रवेश झालेला आहे. साधू संतांनी आपल्याला कुठेतरी जवळ घेतलेला आहे महाराज. ते प्रयत्नानं आतापर्यंत सांगत आलेले आहेत महाराज. त्याचा फायदा करून घ्यावा का नको का, हे ज्याचं त्यानं करून घ्यावं महाराज. आणि आलेली वेळ वाया घालवू नये. कारण का खरी हीच वेळ मुहूर्ताची आहे महाराज. याला ब्राह्मी मुहूर्त म्हटले महाराज. तुमची आमची बाकीची मुहूर्त ठरत नाहीत महाराज. खरा ब्राह्मी मुहूर्त हाच आहे महाराज. आणि या अभ्यासात तुम्ही लागला तर सप्तऋषी तुमच्यावर आशीर्वाद द्यायला रात्रंदिवस फिरत आहेत महाराज. बघा तुम्ही, देव तरी तुमच्यावर कृपा करतोच, सद्गुरू तरी तुमच्यावर प्रसन्न आहेतच महाराज. पण तुम्ही जेवढा जेवढा अभ्यास करशील महाराज त्या त्या काळात त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो महाराज. म्हणून अज्ञान कळावं, अज्ञान निवृत्त करून घ्यावं. आणि झालेलं वृत्तिगत ज्ञान देखील महाराज निवृत्त करायच्या पाठीमागं लागावं. आणि ते झालेलं ज्ञान निवृत्त व्हायचं कसं, पूर्ण व्हायचं कसं, तर सद्गुरूची कायमची स्मृती आपल्या जीवनात असावी महाराज. पाया पडायचं म्हणजे दुसरं काय नाही. त्याने केलेला दिलेला अभ्यास रात्र दिवस समोर ठेवून जगणं हेच त्यांचं महाराज पाया पडणं आहे महाराज. नाहीतर उगाच पाया पडायचं म्हणजे काय, दुसरं काय नाही महाराज. कारण का त्यांचा एकच हेतू असतो की त्यानं मुक्तीची पावती मला द्यावी. ते मुक्त झाले ना की त्यांना त्याचं समाधान वाटतं. काय मूवी आहे होती, लेकराच्या आहे धनी म्हटले, साधकाच्या बोधात गुरु माऊली, तर तया ते मी म्हणे सद्गुराची ओवी आहे बघा. ते भागवताला आलेले आहे ना. म्हणजे लेकराचं जसं हित होईल तसं मातेला जसं आनंद होतो
तसा साधकाच्या बोधात त्या सद्गुरूला आनंद होतो महाराज. हे त्याच्यातलं महत्वाचं. आणि बघा तिथं उद्धवाचे काय शब्द निघाले त्यावेळी भगवंताला आनंद झाला. अर्जुनाचे काय ज्यावेळी शब्द निघाले त्यावेळी भगवंताला आनंद झालाय. कारण का आता माझ्या बोधावर आलेला आहे. तसं आपण जेवढं जेवढं बोधात शिरू महाराज तेवढा तेवढा त्या महात्म्याला आनंद होतो. आणि तीच त्यांची खरी शरणागती आहे. तीच ऋण शेष फेडण्यासारखं आहे महाराज. ज्ञानी, अज्ञानी, जीवनमुक्त व विदेमुक्त असे 4 वर्ग. मला ब्रह्म माहीत नाही असे म्हणणारा अज्ञानी. बघा, मला ब्रह्म माहीत नाही, आई माहिती नाही म्हणणारा अज्ञानी आहे महाराज. मला ब्रह्म माहीत आहे असे म्हणणारा ज्ञानी. आता मला ब्रह्म कळलंय बाबा, माहित आहे असं म्हणणारा ज्ञानी आहे महाराज. ज्यास ज्ञानाज्ञान नाही तो विदेमुक्त. आता ज्ञानही नाही अज्ञानही नाही. कारण का ज्ञान अज्ञान म्हणणे पण आहे ना, ते दोन्ही नाहीत, व्यवहार नाही. आता त्याला काय म्हटलंय? विधेयमुक्त म्हटलंय. आणि जसे जो सांगतो तो असे जो सांगतो तो जीवनमुक्त. हो, ज्ञानाज्ञानातीत आपण आहोत असं जो सांगतो ना त्यालाच काय म्हणायचं? जीवनमुक्त. कारण का सांगायलाच जीवन, आणि जीवनमुक्तीच श्रेष्ठ आहे महाराज. जीवनमुक्तीच प्राप्त करून घ्यायची आहे महाराज. तिथं प्रयत्न आहे महाराज. विधेयमुक्ती काय तुमचं स्वरूपच आहे. ते देह पडले. विधेयमुक्ती म्हणजे काय? देहरहित अवस्था. आणि ते प्रारब्ध असल्यानंतर संपल्यानंतर जातं महाराज. ते विधेय कैवल्याचं तो प्राप्त होतो महाराज. पण जीवनमुक्ती संपादन करून जीवनमुक्तीतच विधेयमुक्तीचे संस्कार घेऊन जगणं, यालाच काय म्हटलंय? ज्ञानी म्हटले. जीवनमुक्त मेलेले प्रेतासारखे असतात. बघा, जीवनमुक्त दिसतंय होते, पिटलेलं नाही अजून. पण आता व्यवहार काय करत नाही. तसं जीवनमुक्त व्यवहार करत नाही म्हणजे मी करतोय अहंकार गेलेला असतो महाराज. मग काय असं मड्यासारखं बसतात काय ते? ते कळायला हेच कठीण आहे महाराज. तुम्हाला जगातला सगळा व्यवहार कळेल महाराज, जग सगळं कळेल तुम्हाला, पण संत महात्मा कळणं फार अवघड आहे. सगळ्यात कठीण जर काय असेल तर संतांचं महिमा कळणं फार फार संत कळणं फार कठीण आहे महाराज. ते कळतील का वा? त्यांच्या चरणाविषयी राहून तुम्ही त्यांची सेवाभाव जर ठेवून, तो भाव ठेवून मला मुक्त व्हायचं आहे, तुमच्या कृपेशिवाय मी होणार नाही असा भाव ठेवून जेव्हा आपण राहू त्यांच्या चरणाविषयी त्यावेळी सहज ती स्मृती होते. हा महात्मा आहे. कळतच महाराज. नाही 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 हो, त्यांच्या भावाला आपण जोपर्यंत पोचत नाही कळत नाही महाराज. तसा वरल्या या दृष्टीने कळत नाही महाराज. मग तुम्ही काय त्यांच्या व्यवहाराकडे बघत राहणार महाराज. त्यांचा बाधित व्यवहार कसा होतो? हो हो, आपलाच वास्तव भेद आहे आणि त्यांना अभेद स्थिती अभेद आहे, पण कार्य करण्यासाठी राखलेला आहे. बघा ते काय राखला? तर भक्ती सुख वाढण्यासाठी, हे सांगण्यासाठी महाराज राखून ठेवलेला आहे. म्हणजे काय तो राहिलेला नाही, ठेवला आहे त्याने भेद. कारण का अभेदात व्यवहार नाही आणि व्यवहार होतो तो भेदात होतो, पण बाधित अनुवृत्तीने त्यांचा व्यवहार होतो. आणि हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे मला. आणि हे कळलं तर त्यांच्या ठिकाणी एक श्रद्धा असते, भाव तयार होतो आणि तो भाव कार्य करत असतो महाराज. त्यांच्या ठिकाणचा जो भाव आहे, श्रद्धा आहे ना, तो कार्य करत असतो महाराज. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणचा जो भाव श्रद्धा आहे, कधी त्याला धक्का लागता थोडं असून दे. आपल्याला काय कळायचं आहे महाराज? भले एवढं सगळ्या शास्त्राचं ज्ञान पाहिजे असं काय नाही महाराज. काय दादा म्हणायचं आहे ते मी आहे. अगदी थोडं आहे महाराज. थोडे आहे, थोडे आहे, चित्त जाय झाले अगदी थोडं आहे महाराज. चित्तानं ते नाही आहे म्हटलं अगदी थोडं. किती आहे? थोड्यासाठी चालू आहे. आपण लांब गेलो हो, लक्षात ठेवायला. गेल्यामुळे एवढ्या लांब परत यायचे पळायला, परत यायला पाहिजे नाही तिथं.
आपण तेवढं परत यायला पाहिजे हो, लांब आपण आम्ही लांब गेल्यामुळे परत तेवढं चालून यायची पाहिजे. तेवढ्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे. परतलं मागत नाही, कारण का सिद्धांत काय असा सांगता येत नाही, हातात देता येत नाही, धावता येत नाही. अव्हाची वस्तू आहे, अदृश्य वस्तू आहे महाराज, आणि ती दुसरी वस्तूही नाही महाराज, आपणच आहे. पण त्याला काहीतरी ते शाखाचंद्र न्याय होय की नाही, असं काहीतरी महाराज दृष्टांत घेऊनच सिद्धांत फुटवून द्यावा लागतो. ते अत्यंत महत्वाचं. आणि हे माऊलीची ज्ञानोबा यांची एक मोठी हे आहे महाराज, दया आहे त्यांनी. मग सर्व सुखाची पात्र होईल प्रतिज्ञा तिने प्रतिज्ञा करून सांगितले. पण अवधान एकले म्हणजे काय, एकदा ऐकायचं सगळी इंद्रिय बंद करून, सगळी इंद्रिय बंद करून केवळ ती श्रवणच तेवढं व्हायला पाहिजे महाराज. आणि त्याच्यासाठी बघा त्या भागवतात एक ही दिली आहे बघा, तर एक हे लावायला बसवलं तर बघा, धार लावायला लोहार बसलं काय, आणि तिथनं राजाची महाराज ही गेलेली होती, वरात गेलेले होते, राजाचे सैनिक गेलेलं होतं, वाजत गाजत होतं, सगळा सोहळा होता महाराज. आणि त्याचा पाठीमागे एक प्रधान आला आणि त्याने विचारलं, ते पुढे गेल्यानंतर आमची इथनं राजे महाराज गेले काय, मला माहिती नाही बा म्हणली, मी काय लावत बसलो तो. किती एकाग्रतेला, किती त्या वृत्तीला, कारण का वृत्तीचा नियम आहे एका कालात एकाच, आणि सगळा आपला जो विषय आहे तो कुणावर आहे अवलंबून, वृत्ती व्याप्ती तेवढ्या सांगितली महाराज. आणि सगळा प्रयत्न जो आहे तो वृत्तीची तयारी, शास्त्रशुद्ध अंतकरण वृत्तीच ही त्याला धारण करते महाराज. कारण का सूक्ष्म ती वस्तू आहे महाराज, तेवढीच तिला धार यायला, आणि खूच म्हटले धार यायला पाहिजे, त्याशिवाय ते होत नाही महाराज. आणि अशी धार आली ना, ती वृत्ती बघा भगवानाला महाराज व्यापून राहते, एवढीच असते महाराज. ती त्याला अतिवाहिक देह म्हटले, अतिवाहिक देह, अतिवाहिक देह, या स्थूलाने ते होत नाही काम, लक्षात ठेवायचं. ते अतिवाहिक देह झाला तुमचा की मग तुम्हाला कुठं पाहिजे तिकडे तो जाता येतो महाराज. त्या देहानं तुम्हाला जाता येतं. सूक्ष्म शरीर त्यालाच अतिवाहिक देह म्हटलं आहे, लक्षात ठेवा. आणि ते ब्रह्मांडाला व्याप्त महाराज. आणि हे कार्य ते सद्गुरू करत असतात महाराज. म्हणून आपल्या जीवनात सद्गुरूचं एक स्थान ठेवूया महाराज. आणि ते स्थान ठेवून जर आपण जगलो महाराज, तर निश्चित एक दिवस आपण महाराज तत्वाला पोचल्याशिवाय, कारण का तत्व हे तुमचं आमचं स्वयंसिद्ध आहे, त्याला काय कुठनं आणायचं नाही, घालवायचं नाही, आहे ते तसंच आहे महाराज. फक्त आपला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. विधेयमुक्त प्रेत जळल्यासारखे असतात. बघा आता जीवनमुक्त प्रेतासारखे असतात. जीवनमुक्त प्रेतासारखे म्हणजे मेलेलं मडे नसतात ते त्यांचा व्यवहार होतो, पण व्यवहाराच्या बद्दल त्यांच्याबद्दल काही नसतं महाराज. तादात्म्य नसतं महाराज. आणि जाळल्याला त्याला विधेयमुक्त म्हटले महाराज. ज्ञानी हा षडभाव विकारापैकी 5वी अपक्षयते अवस्थेसारखा असतो. अपक्षयते ही जिवंत माणसाला अवस्था आहे. तो मेला नाही पण मरणाच्याच मार्गी लागलेला असतो. असा मरणासन्न जिवंत माणूस आयुष्य उरले असेल तर परत पूर्ववत अवस्थेवर येण्याचा संभव आहे. पण मेलेले प्रेत किंवा जळलेला मात्र पुन्हा परत जिवंत होणे शक्य नाही. तसे जीवनमुक्त विधेयमुक्त हे मागे परतण्याची शक्यता नसते. पण शब्दज्ञानी मनुष्य कच्चा असल्यामुळे तो मागे परतत असतो. बघा शब्दज्ञानात अडकू नये महाराज. जीवनमुक्त व्हावं म्हणजे जिवंत असतानाच मुक्ताची स्थिती ठेवून ठेवायचं. कुठलाही अहंकार आता करावा कामा नाही. कर्तव्य अभाव स्थिती असायला पाहिजे. करत राहायचं, पण मला आता करायला पाहिजे आहे, करायचं पाहिजे आहे, हे करायला लागतंय असा भाव असता कामा नये. आणि ज्ञानाचा अहंकार ठेवता कामा नाही महाराज. जीवनमुक्त वेगळा आणि ज्ञानी शब्दज्ञानी
वेगळा महाराज. शब्दज्ञानात अडकू नये महाराज. शब्दज्ञान तरी व्हायला पाहिजे महाराज, पण शब्दज्ञानात, कारण का शब्दाचे महान मोठे, शब्दानंच आपण बंधाला पडलोय, शब्दानंच मुक्त होणार महाराज, पण त्या शब्दात राहता कामा नाही. कदाचित द्वैतवादी आपला पगडा बसवून त्याचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रवाह पतित होत असतो, कारण त्याचे 4 वाणीचे ऋण फिटलेले नसते. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज त्यास 4 वाणीचे ऋण फिटेपर्यंत सावध राहा अशी तळमळीने या प्रकरणामध्ये शिकवण देतात. बघा, ज्ञान व्हायला सोपं आहे महाराज, पण ज्ञान पचायला अवघड आहे. सगळ्यात जर काय कठीण असेल महाराज तर ते ज्ञान पचायला फार कठीण आहे महाराज. म्हणून अगोदर संपादन करून घ्यावं आणि ज्ञानाच्या उर्म्या उठू द्यायच्या नाहीत महाराज. हे काय लक्षात ठेवायचं. हां, उगाच काय होतंय, माणसं चुकतच असतात का नाही, चुकलोय का नाही आपण. हां, पहिली चूक काय झाली महाराज, नाव सांगा. अरे आपण आहो एक आणि मानायला लागलो एक, मग त्या चुकीत आणि चूक होणारच महाराज. थोडं जरी आपल्याला कळलंय की तू चांगलं 99% बोललेले असतात. बघा कसं असतंय, कीर्तन प्रवचनात 99% चांगलं बोललेले असतात आणि कुठेतरी बोलता बोलता एखादा त्याचा चुकीचा शब्द तेवढंच धरून बसतात माणसं. तेवढंच धरून, नाही नाही तू तिथे चुकला बघ. अरे 99% चांगला बोलाय ते बघ की, बोलता बोलता चुकीचा शब्द. आणि हे कुणाला तटवतट होऊ नये. जरी तुम्हाला कळालं कळवळ्यानं तरी नंतर त्याला सांगूया, बाबा असं असं तुम्हाला काल असं वाटलं, पण तिथं असं आहे मग तुम्ही असं असं म्हणाला बघा, आणि तुम्हाला काय म्हणायचं असेल त्यांना त्या ह्यातनं म्हणायचं असलं तर असंही होतं महाराज. आणि म्हणून तटवातटू होऊ नये, कोणालाही आपण हे करू नये, छळू नये महाराज. आणि अहंकार हा ज्ञानाचा असू नये महाराज. तोच आपल्याला घाताला पात्र होतो, वाद निर्माण होतो, विक्षेप होतो महाराज. आणि विक्षेपाची निवृत्ती करणं हे आपलं मोठं कर्तव्य आहे महाराज. इति सिद्धानुवादी अनुभवामृती वाचारुण परिहार नाम तृतीय प्रकरण संपूर्ण. हरी हरी विठ्ठल श्री ज्ञान